नमस्कार महाराज, वार्तामध्ये आपले स्वागत आहे। आज संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचा करमाळा तालुक्यात पर्यायाने सोलापूर जिल्ह्यात प्रवेश झाला आहे। यानंतर आज सायंकाळी आपण उद्याच्या जे जेवणाची भोजनाची व्यवस्था राशनपेठ सेवा तरुण मंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे त्याची पाहणी करण्यात आलेला आहात। काय अनुभव आला तुम्हाला आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर पासून? नगर जिल्ह्याचा जवळजवळ 13-14 दिवसाचा प्रवास करून तिथल्या प्रशासनाने केलेल्या सहकार्याबद्दल त्यांना धन्यवाद देत आज संपूर्ण पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात शेगुडनंतर प्रविष्ट झाला। सोलापूर जिल्ह्याचे सर्व नोडल अधिकारी त्याबरोबर प्रशासनाचे अधिकारी हे सगळे उपस्थित होते। खूप चांगल्या पद्धतीने स्वागत त्या ठिकाणी झालं आणि तिथून आज पालखी गावगाव मुक्कामी आहे। उद्या साधारणतः 10-10:15 दरम्यान करमाळ्यामध्ये राशीन पेठेत पालखी येते आणि अनेक वर्षापासून पालखीचे या ठिकाणी आगमन होते। जवळजवळ 92 सालापासून या ठिकाणी देवाचं येणं आहे। सगळे गावकरी या ठिकाणी एकत्र येऊन स्वागत करतात, सगळ्यांची जेवणं या ठिकाणी बसून होतात। तेव्हा काय तयारी नेमकी आहे, कारण 2-3 वर्ष काही तक्रारी आमच्या विश्वस्तांकडनं येत होत्या, कळत होत्या। मागच्याही वर्षी गटारी उघड्या असणे ते लोकांना आवडत नाहीत। वारकरी आहोत आपण, अशा पद्धतीनं कसं जेवायला बसावं रस्त्यावर। खरं व्यवस्था आपल्याकडे तशी नाही आहे, कारण एवढ्या मोठ्या संख्येने येणारा समाज एका वेळेस अर्ध्या तासात जेवू घालायचा आहे आणि घराघरातनं माणसं उत्साहानं बादल्या भरून अन्न घेऊन वाढायला उभे राहतात। संपूर्ण गल्लीत 15 मिनिटात वाढणं होतं आणि 30व्या मिनिटाला जेवण आटोपून लोक पुन्हा पुढच्या प्रवासाला निघण्याकरता तयार होतात, पण कमीत कमी वेळ असतो। उद्याचा प्रवास हा पालखीतला सगळ्यात मोठा प्रवास आहे। 31 किलोमीटरचा प्रवास आहे। उद्या जेऊरला मुक्कामाला जायचं, त्यामुळे साहजिक निघण्याची पण घाई असते। सकाळी 7:30 वाजता रावगाव निघाल्यानंतर मधला एक टप्पा करून तरी थोडा वेळ अर्धा तास थांबून आणि पुन्हा करमाळा या ठिकाणी पालखी येते। जवळजवळ आता 90,000च्या पुढे समाज हा कालपर्यंत होता। आता करमाळ्याहून अजून संख्या वाढते, साधारणतः लाखाच्या आसपास समाज निवृत्तीनाथांबरोबर चालतो। महाराज, गेल्या 4 वर्षापर्यंत करमाळा नगर परिषदेवर प्रशासकीय कारभार होता। यानंतर यावेळी संचालक बॉडी म्हणजे नगरसेवक बॉडी नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत आणि आपण जे बोललात की मागच्या वर्षीपर्यंत काही तक्रारी होत्या, त्या सर्व तक्रारींचं निराकरण करण्यात आलेलं आहे। आज आपण पाहणी केली, यात आपल्याला काही त्रुटी आढळल्यात का? नाही, गटारींची झाकणं लावलेली आहे। सगळ्यात मोठं पहिलं काम ते झालं। स्वच्छतेच्या स्वयंपाक आता सुरू होते, सायंकाळला रात्री स्वयंपाक सुरू होईल। उद्या सकाळपर्यंत पोळ्या वगैरे यंदा वाढवलेल्या पोळ्या आहेत हेही कळालं। 707 क्विंटलच्या पोळ्या, साधारणतः 7-8 लोकांच्या हिशोबाने या पोळ्यांची तयारी आहे। वेळ प्रसंग पडल्यास, पाऊस आल्यास काय करणार म्हणून जो प्रश्न विचारला त्यावर त्यांनी सांगितलं शाळा वगैरे ठिकाणी आहे, तर शिवाय दुकानमधून पंक्ती आम्ही बसवू आणि तसं वाटलं तर शिवाय पॅकिंगही आम्ही करून द्यायला तयार आहोत। एवढं नियोजन करण्यास राशनपेठ तरुण सेवा मंडळ तयार आहे। आणि एवढं नियोजन होत असताना एक 4 दिवसांपूर्वी अफवा उठली होती की पालखी करमाळा शहरात न येता रावगाव येथून मीठ मार्गे झरे मार्गे थेट जेऊरला जाणार आहे असं बोललं जातं। पालखी सोहळा प्रमुख म्हणून कोणत्याही पत्रकाराशी कुठल्याही प्रकारचं माझं स्वतःचं प्रत्यक्ष बोलणं झालेलं नाही आणि नव्हतं। ज्या पत्रकार महोदयांनी हा विषय टाकला आहे लोकमतला, त्यांना स्पष्ट बोलावलं होतं, ते आज येऊ शकले नाहीत, पण त्यांनी हे सांगितलं कारण ते स्वतः मला ओळखतच नाही कोण राठी महाराज आहेत हे आज त्यांना तुमच्यामुळे दिसेल। नाहीतर कारण मी कुठे कुठल्या फोटोतही येत नाही आणि कुठे रथावरही नाही, त्यामुळे साहजिक प्रत्यक्ष बोलणं नसल्यामुळे ते अफवा आहे, त्याकडे लक्ष करमाळकरांनी देऊ नये। म्हणजे यापुढेही अविरत परंपरा राशीनपेठ सेवा तरुण मंडळात येण्याची पालखीची अविरत राहील। जोपर्यंत राशीनपेठ या बाबतीत कमी पडत नाही तोपर्यंत देव सेवा देण्याकरता येत आहे आपल्या। आणि आजपर्यंत आपल्या सगळ्या करमाळावासियांचा अनुभव आहे की आदल्या दिवशी पाऊस येईल, आता उद्या कसं होईल हा प्रश्न असतो आणि सकाळी 8-8:30 पर्यंत सगळं कोरडं झालेलं असतं। उलट खाली बसणाऱ्यांना
डांबरी सडकेमुळे किंवा सिमेंट सडकेमुळे चटके बसत असतात ही तक्रार आहे. तेव्हा त्याही दृष्टीनं पुढे मागे आपण हा विषय करावा म्हणून सांगितलं. सरळ मार्च एप्रिल महिन्यामध्ये या चारही ज्या गल्ल्या जिथपर्यंत लोक जेवायला बसतात त्याला जर वरतून कायम हिरव्या रंगाचं आपण जे हे लावतो शेडनेट लावतो त्या जर लावून घेतल्या तर सगळ्या गावकऱ्यांना ऊन लागणार नाही. दुसरी गोष्ट लाईट बिल वाचतील फॅन कमी चालल्यामुळे आणि त्याशिवाय येणाऱ्या जाणाऱ्यांनाही सोय होते. जनावरही सावलीला येऊन राहतात. सगळ्याच गोष्टी होतात. तर त्या दृष्टीने सांगितलंय. खात्री आहे पुढच्या वर्षी शेडनेटही लावली जाईल. त्यामुळे सगळ्यांनाच पालखी जाईपर्यंत ते काही अडचण आहे. भारतीय वार्ताशी संवाद साधल्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. आपणही मला वेळ दिल्याबद्दल.